Zee24 एक पाऊल पुढे। 100 सवालों के जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रखी। एक पक्षीय सरकारचा पंतप्रधान असल्यासारखा एक प्रकारचा आत्मविश्वास आणि त्याहीपेक्षा सुद्धा गर्भित इशारा देण्या इतपत पंतप्रधान अत्यंत सक्षम होते, हे आता त्यांच्या उद्गारावरून आपण पाहिलं। या दुसऱ्या भागात मी चर्चा करणार आहे यूपीए आणि यूपीए 2 आणि महाराष्ट्राची। आपण लक्षात घ्या, यूपीए 1 आणि यूपीए 2 हे केंद्रामध्ये 9 वर्ष तर महाराष्ट्रामध्ये 14 वर्ष एनसीपी आणि काँग्रेस हे एकत्र आहेत। त्यांना अर्थातच रिपब्लिकन पक्षाच्या काही गटाचा त्यावेळेला सपोर्ट मिळाला होता, त्यावेळेला काही अपक्षांनी त्यांना सपोर्ट केला होता, परंतु दोघंही आपापल्या एकूणच एकत्रित बळावर महाराष्ट्रात सत्ता आणण्या इतके दोन्ही वेळा सक्षम होते। या सगळ्याची आकडेवारी नेमकी काय होती, नेमकं काय घडलं याच्यावर एक आपण नजर टाकूया या रिपोर्टमधून। सोनिया गांधींच्या विदेशी जन्माचा मुद्दा घेत 1999 साली शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चूल मांडली। 2004 साली काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि काँग्रेसनं सत्ता स्थापण्यासाठी यूपीएची मोड बांधली। राष्ट्रवादी काँग्रेसनं सोनियांच्या विदेशी जन्माचा मुद्दा विसरून जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्याचं कारण देत काँग्रेसला यूपीए 1 मध्ये साथ दिली। 2009 साली पुन्हा ही स्थिती निर्माण झाली आणि यूपीए 2 ही अस्तित्वात आलं। यातही राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख घटक पक्ष म्हणून सहभागी झाला। राष्ट्रवादीचे केवळ 9 खासदार असतानाही शरद पवारांचं महत्त्व लक्षात घेऊन काँग्रेसनं नेहमीच त्यांना यूपीएमध्ये आणि मंत्रिमंडळातही मानाचं स्थान दिलं। तरीही शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवर काँग्रेसलाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला। यूपीए 2 मध्ये पंतप्रधानांच्या खालोखाल प्रणव मुखर्जींचं स्थान होतं, तर काँग्रेसनं खासदार कमी असूनही शरद पवारांना तिसरं स्थान दिलं। प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाल्यावर यूपीएमध्ये काँग्रेसनं ए.के. अँटनी यांना दुसरं स्थान तर सुशीलकुमार शिंदेंना सभागृहाचे नेते बनवलं। राजकारणात ज्युनियर असलेल्या शिंदेंना महत्त्व मिळाल्यामुळे पवार काहीसे नाराज झाले। पवारांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी पंतप्रधानांना पत्रही लिहिलं, मात्र या पत्रातला मजकूर वेगळाच होता। काँग्रेसनं समन्वय समितीची बैठक बोलवावी आणि मित्रपक्षांना विश्वासात घ्यावं असा या पत्रातला मजकूर होता। पंतप्रधानांनी पवारांची समजूत काढत त्यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। एकीकडे ममता बॅनर्जी यूपीए 2च्या विरोधात भूमिका घेत असतानाच शरद पवारांनीही पंतप्रधान घटक पक्षांना विश्वासात घेत नसल्याचा बॉम्बगोळा मुंबईत पत्रकार परिषद घेऊन टाकला। काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अन्न सुरक्षा कायद्यालाही शरद पवारांनी वेळोवेळी विरोध करत काँग्रेस विरोधात भूमिका घेतली। शरद पवारांनी यूपीए विरोधात अनेक मुद्द्यांवर भूमिका घेतली असली तरी त्यांनी कधीही काँग्रेसची तुटेपर्यंत संबंध ताणले नाही। याला कारणीभूत होते ते राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार। राज्यातलं सरकार टिकवणं ही राष्ट्रवादी काँग्रेसची गरज आहे। या गरजेपोटीच राष्ट्रवादी काँग्रेसनं वेळोवेळी काँग्रेस विरोधात भूमिका घेऊनही कधीच काँग्रेसची घरोबा तोडला नाही। राज्यात मागची 14 वर्ष तर केंद्रात 9 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे आणि ही साथ आगामी 2014च्या निवडणुकीतही टिकवण्याचे संकेत राष्ट्रवादीने दिले। मात्र असं असलं तरी काँग्रेसला अडचणीत आणण्याची एकही संधी राष्ट्रवादी काँग्रेस सोडताना दिसत नाही। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। 1999 पासून 2013ला आज हा कार्यक्रम सादर करेपर्यंत जवळपास 13 ते 14 वर्ष काँग्रेस आणि एनसीपी यांचंच शासन महाराष्ट्रात आहे। हे शासन कसं होतं, यूपीए महाराष्ट्र एपिसोड कसा होता, आपण जाऊया अभय देशपांडेकडे आणि त्यांना विचारूया तुमचं मत। 1999ला ज्यावेळेस म्हणजे शरद पवारांनी स्वतःचा चौथा सुभा उभा केला, त्यानंतर निवडणुकीत जो मॅन्डेट आला त्यावेळेस मला वाटत नाही की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पुढे सत्ता हस्तगत करण्यासाठी, सत्ता काबीज करण्यासाठी याशिवाय कुठला वेगळा पर्याय होता। कारण शरद पवारांना आपला पक्ष स्थापन करून त्यावेळेस 6 महिनेच झाले होते, त्यांना आपला पक्ष पूर्ण उभा करायचा होता आणि कुठलाही पक्ष सत्तेचं जोपर्यंत टॉनिक असत नाही तोपर्यंत मजबूतीने उभा राहू शकत नाही। विरोधी पक्षात राहून पक्ष उभा करणं आणि तो तसाच ठेवणं ही फार कठीण बाब असते। त्यामुळे त्यांनी त्यावेळेस आणि जो मूळ मुद्दा होता की सोनिया गांधी यांचं विदेशी मूलत्व, ते राज्यात सरकार स्थापन करताना त्याचा कुठलाही अडथळा नव्हता। त्यामुळेच मला वाटतं तो मुद्दा त्यावेळेस बाजूला ठेवून हे 2 पक्ष एकत्र आले। हे 2 पक्ष एकत्र आले तरी या 2 पक्षांनी त्या काळात अत्यंत निसटतं बहुमत होतं। म्हणजे विलासराव देशमुख यांना डाव्या पक्षाचे जे आता केंद्रात झालं तेच त्यावेळेस शेकाप होते, बाकीच्या पक्षांचं होतं। या पक्षांच्या पाठिंब्यावर त्यावेळेस 1999 ते 2004 हा कालावधी होता, तो अतिशय सरकारसाठी एकदम मला वाटतं की एक तारेवरची कसरत होती। कारण डावे पक्ष म्हणजे एनरॉन सारखा मोठा विषय होता की एनरॉनच्या चौकशीसाठी डाव्या पक्षांनी खूप आग्रही भूमिका घेतलेली होती।
तरी पण त्या काळात ते सरकार व्यवस्थित चाललं, जसं UPA 1 चाललं तसं. कारण त्यांच्या दोघांमध्ये थोडीसे एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन होतं, समन्वय होता आणि एकमेकाशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती होती. परंतु नंतर ज्यावेळेस 2004ला या सरकारला पुन्हा मॅन्डेट मिळाला आणि त्यांचं तिसऱ्या लोकांवरचं किंवा तिसऱ्या आघाडीवरचं डाव्या पक्षांवरचं जे अवलंबून होते ते कमी झालं. त्यानंतर यांच्या परस्परामध्ये शक्ती वाढवण्यासाठी ज्या कुरघोड्या सुरू झाल्या तिथून आघाडीमधले बेबनाव नंतर वाढत गेले. कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला, कारण या दोघांचा जो जनाधार होता की आपल्याला जर मोठा पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणून पुढे यायचं असेल तर एकमेकाचा जनाधार घेतल्याशिवाय काही पर्याय नव्हता. तर त्या काळामध्ये जनाधार वाढवायला सुरुवात केली. मग ते स्थानिक स्वराज्य झाल्या, संस्था झाल्या. म्हणजे अनेक ठिकाणी नंतर आपण बघितलं, परवाचं पण बघितलं मागच्या वर्षीच्या निवडणुका, ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना भाजपशी हातमिळवणी केली. कारण विदर्भासारख्या, विशेषतः विदर्भावर लक्ष केंद्रित केलं त्यांनी. कारण विदर्भात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसला 99 साली राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यापासून विदर्भात त्यांना मजबूतीने पाय रोवता आले नाही. आजही त्यांचे 4च आमदार आहेत तिकडे. तर विदर्भामध्ये जर आपलं राष्ट्रवादीचं जर बी रुजवायचं असेल तर आधी इथलं काँग्रेस गवत साफ करून इथली जमीन मोकळी करावी लागेल, ही त्यांची मुख्य भूमिका होती आणि त्या पद्धतीने ते वागत गेले. आणि अलीकडच्या काळात म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांचा काळ घेतला आपण 2010 नंतरचा, तर पृथ्वीराज चव्हाण ज्यांचा काळानंतर ते दिल्लीच्या राजकारणातून आले होते इकडे, त्यामुळे राज्याच्या राजकारणाचा त्यांचा कमी अनुभव होता. सुरुवातीला राष्ट्रवादीला असं वाटलं होतं की आपण महाराष्ट्राच्या सत्तेचे चालक आपणच होऊ, कदाचित त्यांना अनुभव नसल्यामुळे. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस हाच प्रमुख विरोधी पक्ष असल्यासारखं जे राजकारण सुरू केलं आणि त्याच्यातून मग सगळे बेबनाव वाढत गेले. आज केवळ सत्तेच्या फेविकॉलमुळे आणि केंद्रातले पुढचे गणित, या दोन गोष्टीमुळे हे सरकार एकत्र आहे. अदरवाईज या सरकारमध्ये एकसंघ असावं असं काही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि एनसीपीचं सरकार जे आहे ते केवळ सत्तेकरता एकत्र आहे, अन्यथा कोणतंही त्यांच्यात ताळमेळ नाही असा निष्कर्ष आता अभय देशपांडे यांनी काढला. आणि त्याचीच परिणती म्हणून की काय, एकामागे एक घोटाळे बाहेर येत गेले. जसे ते केंद्रात येत गेले तसेच ते या सरकारचे महाराष्ट्रातही येत गेले. मग तो जलसंधारणाचा घोटाळा असेल, PWDचा घोटाळा असेल, जळगाव गृहसंकुल घोटाळा असेल ज्याच्यामध्ये गुलाबराव देवकर यांचं नाव प्रामुख्याने पुढे आलं, तर आदिवासी यांच्या संदर्भातला विजयकुमार गावितांचा घोटाळा असेल, भुजबळ, तटकरे, अजितदादा पवार, ही सगळी नावं एकाच पक्षाची होती. या सगळ्याला योगायोग म्हणायचा की युतीचं किंवा सहकार्याचं एक प्रकारचं असलेलं UPAचं राजकारण. झी 24 तास, एक पाऊल पुढे.